नमस्कार मित्रांनो, मी कृषी ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आहे आणि माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करतो. आता वाजले 11:30. साधारण 10 वाजता माझा प्लॅनिंग होता बाहेर पडायचा, पण तुमका माहीतच आहे पावसानं काय केलं ना. आता 2 दिवस भरपूर पाऊस लागता, त्यामुळे त्या शेड्यूलला जाणं शक्य झालं नाही. पण माका पण आज बाहेर पडायचा नाही होता, पण शेड्यूलच असा होता की एका मोठ्या माणसाची अपॉइंटमेंट आहे इंटरव्ह्यूसाठी, त्यामुळे तिथे त्यांना वेळ देणं गरजेचं होता. म्हणून मी रिस्क घेऊन आता बाहेर पडतो आहे. पण तुम्ही काळजी घ्या. मी आता पोचलो आहे कुडावरून डायरेक्ट ओरूसमध्ये. मी सकाळी बोललो आहे बघा की आमचे एक चांगले कस्टमर थांबले आहेत, वाट बघतात मेजरमेंटसाठी. तर मी आता इथे पोचलो आहे आणि तुमका दाखवते. कालच मी एक साहेबांका बेड दिलं आहे, एक फुल वुडनमध्ये हा लाकडाचा पूर्ण बेड हा, आणि चांगला लाकूड वापरून पॉलिश पण तुम्ही बघू शकता. एकदम लांबी वगैरे भरून पूर्ण पॉलिश केलेला हा A1 क्वालिटीचा पॉलिश हा पूर्ण. ही क्वालिटी फक्त आपण इम्पोर्टेड फर्निचरमध्ये बघू शकतो, पण आमचे कारागीर चांगल्या लेवलचं काम करतात, त्यामुळे एवढा फिनिशिंग आम्ही तुमका देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांचा एक वॉर्डरोब हा, एक साधारण 8 फूट रुंद आणि एक 7 फूट उंच आणि लॉफ्ट असं काम एक 4 दिवसात चालू करूचा. प्लस एक बघलं तर एक किचन ट्रॉली हा, एक 3 लॉफ्ट आणि एक बेड, असं बराच काम आहे साहेबांचा. तर आपण बघू शकतो एक 15-20 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर या काम आपला रेडी झालेला असताना. दुसरी गोष्ट म्हणजे मेजरमेंट घेऊन काम कशा करतो. तर आता रेग्युलर वॉर्डरोब आहे 6.5 फूटचा येतात. 6.5 फूटचा येल्यानंतर तर एवढं आहे त्याला. मग काय होतं की ही जागा इथे गॅप राहिल्यामुळे काय होतं, पूर्ण कबोर्डचं शो जाता. मग त्यापेक्षा आपण मेजरमेंटप्रमाणे जर करून दिला तर त्याचा लुक पण चांगलं येतं आणि मटेरियल पण आपल्याला चांगलं मिळतं. आता मार्केटमध्ये रेडीमेड कबोर्ड घेतला तर साधारण जातं एवढा मोठा 7x8चा जर घेतला तर ॲप्रॉक्सिमेटली का 50-60 हजारच्या रेंजमध्ये जातं. मग तेच जर थोडे अजून पैसे घातले, एक साधारण एक 10-15 हजार जर वर घातले, तर आपणाक प्रॉपर आपणाक वॉर्डरोब बनवून मिळतात. त्याका वॉरंटी आता 25 वर्ष. आणि जो प्लाय यूज केला जाता तो फुल वॉटरप्रूफ प्लाय असता, आणि तो बोटीमध्ये वगैरे यूज केला जाता फुल वॉटरप्रूफ. ही क्वालिटी आपणाक त्याच्यातनं मिळतं. हे कसं असतं, काही लोकांना माहीत नसतं, त्यामुळे हे आम्ही समजून सांगतो. साहेब पण माझ्याकडे इलेले बेड घेण्यासाठी फक्त, बाकी त्यांचं काय प्लॅन नाही होतो की बाबा कबाड घेऊया किंवा काय घेऊया, असा काय त्यांचा प्लॅन नाही होतो. साहेबांका मी सांगल्यावर पटला. साहेबांनी किचनचं पण काम दिलं नाही, प्लस पूर्ण 2 वॉर्डरोब प्लस बेड अशी बरीच कामं माका दिलं नाही. चला तर मित्रांनो, मी आता माझ्या छोट्याशा ब्लॉगचं आता हेच एंड करतो आहे आणि उद्या भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमका जर आजचा ब्लॉग आवडलो असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.